मात्र या कुंभमेळ्याच्या निमित्ताने साधुग्राम म्हणून जे काही होणार आहे, जे गेल्या वेळेला झालं असेल ते नेमकं कुठे झालं होतं याची सुद्धा माहिती आपण सहज मिळवू शकतो। पण या वेळेला तपोवन हे नष्ट करण्यात येणार आहे। आता तपोवन म्हणजे जिथे प्रभू श्री रामचंद्र, सीतामाई, लक्ष्मण हे काही काळ वास्तव्यास होते अशी एक आपली मान्यता आहे। म्हणजे प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ज्या काही मोजक्या जागा आपल्या देशात ओळखल्या जातात त्याच्यापैकी तपोवन ही जागा आहे। खरं म्हटलं तर इकडे आतापर्यंत काहीतरी एक श्रद्धेचं ठिकाण निर्माण करण्यात यायला पाहिजे होतं, कारण तिथे जवळपास 60 प्रकारची वेगवेगळ्या प्रजातीची झाडं आहेत, त्यातली अनेक ही औषधी वनस्पती आहेत। ही झाडं सगळीच काही शेकडो किंवा हजारो वर्षांची नाही आहेत, तर झाडं सुद्धा रिजनरेट होत असतात। म्हणजे जुनी झाडं जाऊन त्यांच्यापासून नवीन झाडांची उत्पत्ती होत असते। अशी अनेक वर्ष हे निसर्गाचं चक्र तिथे चालू आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।